आता नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं ही पोलीस कोठडी जी ती सुनावली आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून त्याला अटक केली। तिला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे। आणि आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतो, या निदा खानचा तपास जो आहे किंवा ती नेमकी कुठे फरार झालेली आहे याची माहिती जी ती गेल्या महिन्यापासून दीड महिन्यापासून घेतली जात होती। अखेर निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून काल रात्री अटक करण्यात आली। तपासात एक माजिद पटेल हे नाव नव्याने निष्पन्न झालेलं आहे। तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे। तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे। त्यात माजिद पटेल नाव आलेलं आहे, त्यांना आरोपीपणात सामील करून कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे। हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत ह्या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणात आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, काय अपडेट? विशाल, आपण जर बघितलं तर निदा खानला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। काल छत्रपती संभाजीनगर मधून निदा खानला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज निदा खानला न्यायालयाच्या समोर जेव्हा हजर करण्यात आलं तेव्हा निदा खानच्या वकिलांनी देखील युक्तिवाद केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये निदा खानच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि सरकारी पक्ष याचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 11 तारखेपर्यंत निदा खान हिला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। काही प्रमुख मुद्दे होते ज्यामध्ये कोठडी मिळवलेली आहे ती म्हणजे निदा खानचा या सगळ्या गुन्ह्यामध्ये, अर्थात हे धर्मांतराचं जे प्रकरण आहे त्यामध्ये धार्मिक भावना दुखावणे, लैंगिक शोषण, बलात्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अॅट्रॉसिटी सारखा देखील गुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये आहे आणि या सगळ्या गुन्ह्यामध्ये निदा खान ही सह आरोपी आहे आणि म्हणून आज निदा खानच्या अटकेची मागणी जी आहे ती काही दिवसांपासून होती। निदा खानला काल अटक करण्यात आली, आज तिला न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं आणि या सगळ्यामध्ये निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देत असताना तिच्या वकिलांनी 2 महत्त्वाच्या परवानग्या मागितलेल्या होत्या। ते म्हणजे तिला आईला भेटण्याची परवानगी तिने मागितली होती, तर न्यायालयाने तिला दिवसातून 2 वेळा आईला गरज पडेल तसं आईला भेटण्याची परवानगी दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक म्हणजे ती गर्भवती आहे आणि गर्भवती असल्यामुळे तिला काही मेडिसिन्स असतील किंवा औषधं असतील ते देण्यासाठीची देखील सगळी मुभा ही न्यायालयाने दिलेली आहे आणि या युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी देखील या सगळ्यावरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही। तपास अधिकाऱ्यांनी देखील कुठलाही आक्षेप त्यामध्ये घेतलेला नाहीये। मात्र या सगळ्यामध्ये निदा खानचे काही प्रमुख मुद्द्यांवरती जी पोलीस कोठडी मिळवली त्यातला एक मुद्दा होता तो म्हणजे निदा खानचं काही हे जे फंडिंग यांना केलं जात होतं ते कुठून केलं जात होतं याचा शोध त्यांना घ्यायचा आहे। निदा खान ज्यांच्या घरामध्ये थांबली होती त्यांचा आणि या सगळ्या प्रकरणाचा काय नेमका संबंध आहे याचा तपास पोलिसांना करायचा आहे। हिजा घालण्याचं जे ट्रेनिंग तिला दिलं गेलं पीडितांना ते देत असताना त्याला कोणाचं पाठबळ होतं त्याचा शोध त्यांना घ्यायचा आहे आणि या सगळ्यामध्ये पीडितांना जे ट्रेनिंग देत असताना नमाज पठण करणं असेल, रोजे पकडणं असेल, हिजाब घालणं असेल, हे सगळं जे ट्रेनिंग दिलं जात होतं ते नेमकं कुठे दिलं जात होतं याचा तपास करायचा आहे। हे सगळे ग्राउंड्स होते आजच्या या पोलीस कोठडीचे आणि त्या अनुषंगानं ही 11 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती निदा खानला देण्यात आलेली आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल। तर नाशिकच्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली। धार्मिक भावना दुखावणं तसंच बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचा तिच्यावरती आरोप आहे। गेल्या 25 दिवसांपासून नाशिक पोलिसांकडून निदा खानचा शोध सुरू होता। दरम्यान निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला होता, मात्र अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव कैसर कॉलनीमधील एका फ्लॅटमध्ये निदा खान राहत होती। आई, वडील, भाऊ, मावशी आणि निदा असे 5 जण राहत होते अशी माहिती देण्यात आली आहे। दरम्यान निदा खाननं पोलिसांना कसा गुंगारा दिला पाहूया, त्यातला घटनाक्रम आपण जाणून घेऊयात। बघा कशा पद्धतीने ती गुंगारा देत होती। तर ती आधी जी आहे ती नाशिकला होती हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर तिथून ती निघाली, ती भिवंडीला आली। भिवंडीला आल्यानंतर तिने मुंब्रेला जाऊन एका डॉक्टरची भेट घेतली आणि गर्भवती असल्याच्या संदर्भातली चाचणी करून घेते एक पत्र तिच्याकडनं मिळवलं आरामाच्या संदर्भातलं। मग तिथून ती छत्रपती संभाजीनगरला गेली आणि तिथं एका MIMच्या नगरसेवकाच्या घरी ती राहत असल्याचं कळतंय। आता जर आपण बघितलं तर नाशिक TCS कंपनीमधील धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित जो आहे
ती अटकेत तिला अटक करण्यात आलेली निदा खानचा शोध जो आहे गेल्या 25 दिवसापासून सुरू होता आणि या छत्रपती संभाजीनगरमधनं निदा खानला अखेर काल रात्री अटक करण्यात आल्याचं आपण पाहतोय. गेल्या 25 दिवसांपासून निदा खान फरार होती बापू आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर साध्या वेशातील 20हून अधिक पोलीस तिच्यावरती पाठ ठेवून होते. नाशिक छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त अशी मोठी कारवाई निदा खानच्या संदर्भात केलेली आहे. साध्या वेशातील 20हून अधिक पोलीस तिच्या मागावरती होते. निदा खानचा नाशिक भिवंडी मुंब्रा ते संभाजीनगर असा एकूण प्रवास जो आहे गुंगारा देत ती प्रवास करत होती. वेगवेगळी ठिकाणी ती जात होती आणि यानंतर अखेर आपण बघतोय निदाला पकडण्यासाठी तांत्रिक विश्लेषणावरती आधारित मोहीम जी आहे ती स्ट्रॅटेजी ती लक्षात घेण्यात आली. 4 दिवसांपासून पोलीस पथकं निदाच्या मागावरती होती आणि तिचा शोध घेतला जात होता. अखेर निदाला अटक करण्यात आलेली आहे. निदा खानला शोधण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंगचा वापर जो आहे तो करण्यात आला आणि या स्ट्रॅटेजीवरती सगळा तपास पुढे जात तिचा शोध घेत छत्रपती संभाजीनगर नारेगावच्या कैसर कॉलनीत ती राहत होती आणि तिथं असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलीस लक्ष ठेवून होते आणि आई वडील भाऊ मावशीसोबत ती राहत होती असं देखील कळतंय. आणि त्यानंतर निदा गेल्या 25 दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होती. अखेर तिला काल रात्री अटक करण्यात आल्याचं आपण बघतोय. गर्भवती असल्याचं कारण देत अटकपूर्व जामिनाचा प्रयत्न तिने केला. त्याबद्दल तिने न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता. निदा खानच्या अटकपूर्व जामीनही कोर्टानं फेटाळला होता. आधी तिला तपासासाठी ताब्यात घ्या या संदर्भातले निर्देश कोर्टानं दिलेले होते. मोबाईलमधील अनेक डिजिटल पुरावे SITच्या हाती आता यानंतर लागतील असं एकूण लक्षात येत आहे. निदाच्या मोबाईलमध्ये धर्मांतरासाठी प्रवृत्त करणारे व्हिडिओ देखील होते का, काय काय त्याच्यामध्ये एकूण साहित्य होतं, मटेरियल होतं, याचा शोध जो आहे तो SIT कडनं घेतला जाईल. निदा खानच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. म्हणून आता बघूयात की यामध्ये तिच्या चौकशीतनं काय काय नेमकं बाहेर येतं. निदा खान प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं आपण बघतोय. निदा खानला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरमधील MIMचा नगरसेवक मतीन पटेल याला पोलिसांनी सह आरोपी केलाय. नाशिकमध्ये धर्मांतर, अत्याचार, धर्मांतर आणि अॅट्रॉसिटी गुन्ह्यात सह आरोपी असलेल्या निदा खानला मतीन पटेल यांना आश्रय दिल्याचा आरोप आहे. मतीन पटेलच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. निदा खान मागील अनेक दिवसांपासून फरार होती. पोलिसांकडून निदा खानचा शोध घेतला जात होता. अखेर निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून एका घरातून अटक करण्यात आली. निदा खान ही संभाजीनगर MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात राहिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे. काय आहे की पोलिसांनी FIR केलं असेल तर ते नियमाप्रमाणे कारवाई करतील. FIR म्हणजे असं नाही आहे ना की त्यांच्याकडे काही नाही आहे आणि त्यांनी असंच FIR केलेलं आहे करके. त्यांनी FIR केलं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे. आता मी बोलणार, मी त्यांनाही विचारणार, पोलिसांनाही विचारणार की काय काय रोल आहे, कशा प्रकारचा रोल आहे. माझ्या लोकांनाही प्रश्न विचारणार आहे आम्ही की काय काय झालेलं आहे करके. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की अतिशय गंभीर विषय आहेत. आम्ही असल्या गोष्टीत कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही. कारण महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते. भ्रष्टाचारमुक्त भारत व्हावा जे स्वप्न माननीय मोदीजी सातत्याने बोलतात, पण त्या गोष्टी कुठे ना कुठे ह्या दिसत राहतात. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप आज महाराष्ट्रात होत आहेत त्याच्यात कोणीही असेल तरी त्याला मदत करू नये. आता याच प्रकरणात वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. तपास पुढे चाललेला एक महत्त्वाचा अपडेट हाती येते, त्यावरती आपण एक नजर टाकूयात. बघा, निदा खान प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोप प्रत्यारोप जे आहेत ते आता जोरदार केले जात आहेत. राजकारण तापलंय. जलील यांनाही चौकशीच्या फेऱ्यात आणलं पाहिजे अशी मागणी कुणी केली आहे तर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी. आणि निदा खानला माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. निदा खानला आश्रय देण्यामागे आणि तिला पोलिसांपासून लपवून ठेवण्यामागे जलील यांचा हात आहे का याचा तपास व्हावा अशी मागणी जी ती शिरसाट यांनी केली. यावर मी पालकमंत्र्यांना किंमत देत नाही, नाशिक पोलीस योग्य तपास करतील असा टोला जलील यांनी लगावला. निदानं मदत मागितली असती तर मदत केली असती असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
बलात्काराचे प्रयत्न, धर्मांतराचे प्रयत्न, फसवणुकीचे प्रयत्न आणि सगळ्यात मोठा नशेखोरीचा प्रयत्नसुद्धा या माध्यमातून केला जातो आहे. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की हा MIMचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर जे आहेत त्यांनासुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल. जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहेत तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिसही आम्ही अदालत भी आम्ही निर्णयही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं?